नमस्कार. मी अतुल शिरवाडकर. वैज्ञानिक भगवद्गीतेचा प्रवास आता गीतेतील 17व्या अध्यायापर्यंत येऊन पोचलेला आहे. बघा कसा वेळ गेला समजलाच नाही. यापूर्वी 27व्या भागामध्ये म्हणजे अध्याय 16 देवासुर संपद या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगतायत की अर्जुना, तू स्वतः दैवी गुण प्राप्त केलेले आहेस. तू ज्ञानी संयमी आहेस. तुला तुझं कर्तव्य आणि अकर्तव्य म्हणजे वाईट कर्तव्य यातला फरकही माहीत आहे. त्यामुळे जे सर्वात योग्य आहे ते जाणून तू तुझं कर्तव्य कर. जे सर्वात योग्य आहे याचा एक अर्थ असाही होतो की तुमच्यासमोर जर कोणी असुरी प्रवृत्तीचा व्यक्ती असेल आणि जर तो सूडबुद्धीने वाईट कर्म करत असेल, ज्याने तुमचं समाजाचं नुकसान वाईट होत असेल, तर त्या ठिकाणी अशा लोकांना दुर्लक्षित करून किंवा अहिंसा दाखवून बिलकुल उपयोग नाही आहे. कारण आपल्याला कर्तव्य आणि अकर्तव्य याची माहिती पुरेपूर माहिती पाहिजे. अशा प्रसंगी आपलं कर्तव्य हेच आहे की त्या व्यक्तीला पूर्ण ताकदीने प्रतिकार केलाच पाहिजे आणि हेच युद्धनीती सांगते. आता पाहूया अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग. 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण सांगतात की काम, क्रोध आणि लोभ या तीनही गोष्टींवर संयम ठेवला नाही तर त्या मनुष्याचा एक दिवस नाश करतात. काम म्हणजे आसक्ती, वासना, शरीराला मनाला एखाद्या गोष्टीची अत्यंत इच्छा झाली तर त्याला आपण काय म्हणतो? नशा. बरोबर की नाही? या प्रचंड इच्छेमुळे मनुष्य हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी कोणत्याही वाईट थराला जाऊ शकतो. आता क्रोध म्हणजे काय? क्रोध म्हणजे राग. अनेक लोक अत्यंत रागाने मागचा पुढचा विचार न करता चुकीचे निर्णय घेऊन स्वतःचे आणि समाजाचं पण नुकसान करताना आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे? आणि लोभ म्हणजे काय? तो लोभ म्हणजे हव्यास, स्वार्थ. मला सगळं पाहिजे, मला सगळं काही मिळालं पाहिजे, हा स्वभाव. या तीनही गोष्टी मनुष्याला दुःखी करत असतात. त्यामुळे या गोष्टींवर संयम ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. हेच प्रमुख आणि सिंपल शास्त्र आहे. आपली सर्व कर्मही करताना त्यातील कोणतं कर्म शास्त्राप्रमाणे आहे आणि कोणतं कर्म शास्त्राच्या विरुद्ध आहे हे ओळखणं पण फार महत्त्वाचं आहे. परंतु या शेवटच्या विधानानंतर अर्जुनाच्या मनात एक साधा प्रश्न येतो. तो भगवान श्रीकृष्णांना विचारतो, हे कृष्णा, अनेक लोकांचे परमेश्वरावर श्रद्धा असते. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ते पूजा अर्चा व्यवस्थित करत असतात. परंतु सर्वांनाच आपल्या मनावर काम, क्रोध, लोभ याच्यावरती संयम ठेवणं शक्य होत नाही. अर्थात जरी परमेश्वरावर श्रद्धा असली आणि चांगलं कर्म करण्याची इच्छा असली तरी अनेक वेळा आपल्या भोवतालची जी परिस्थिती असते ती भोवतालच्या लोकांमुळे, आपल्या परिस्थितीमुळे काम, क्रोध, लोभ यावरचा आपला संयम सुटतो. मग अशा लोकांना त्यांच्या श्रद्धेच्या निष्ठेला काय म्हणायचं? सात्विक, राजसिक का तामसिक? प्रश्न तर त्यांचा अर्जुनाचा बरोबर आहे. तर आपले पूर्ण जीवन हे परमेश्वरावर, निसर्गावर आणि आजूबाजूच्या मनुष्यांवर असलेल्या श्रद्धेमुळे आपण सुखी बनवत असतो. श्रद्धा म्हणजे अत्यंत विश्वास. श्रद्धा म्हणजे काय? तर अत्यंत विश्वास. विश्वास नसलेला मनुष्य सतत काय असतो? संशयी बनत असतो. उदाहरणार्थ आपण जेव्हा विमानात बसतो तेव्हा विमान बनवणाऱ्या कंपनीवर, त्या पायलटवर, वैमानिकावर आपली पूर्ण श्रद्धा असते. म्हणूनच विमानात बसल्यावर आपण बिनधास्त असतो. बरोबर की नाही? श्लोक क्रमांक 2 श्रीकृष्ण सांगतात की सर्वांची श्रद्धा ही प्रत्येकाच्या प्राकृतिक नैसर्गिक स्वभावानुसारच असते. लोकमान्य टिळक गीता रहस्य या ग्रंथात लिहितात की ज्याची जशी श्रद्धा असते तसा तो होतो. ज्याची जशी बुद्धी तसे त्याचं फळ. आणि ही बुद्धी होणं किंवा न होणं हे प्रत्येकाच्या प्रकृती स्वभावानुसारच अवलंबून आहे. या श्रद्धेचे सुद्धा आपण 3 भाग करू शकतो आणि ते आहेत सात्विक श्रद्धा, राजसिक आणि तामसिक. सात्विक लोक परमेश्वराच्या वेगवेगळ्या विभूतींना पूजतात.
म्हणजे या परमेश्वराच्या वेगवेगळ्या शक्तींना देव मानून त्या देवांची पूजा करतात, कारण त्या देवांच्या चांगल्या सात्विक शक्तींवर या सात्विक लोकांचा विश्वास असतो. बरोबर आहे. आता राजसिक गुणाचे जे लोक असतात हे राक्षसी वृत्तीच्या लोकांची पूजा करतात. अनेक लोक स्वार्थासाठी, पैशासाठी, सत्तेसाठी अशा लोकांची पूजा करताना तुम्हाला पाहायला मिळेल. अशा लोकांवर ते श्रद्धा ठेवतात जे देशद्रोही आहेत, धर्मद्रोही आहेत. आजही रस्त्यांवर अनेक नेते आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे त्यांचे पोस्टर भक्त मिळतात. त्या नेत्याने केलेली जनकल्याणासाठी काय कामं केली आहेत याचा विचार न करता केवळ क्षणिक लाभासाठी त्यांच्या पाठीमागे बरेच तरुण मुलं तुम्हाला लागताना दिसतात. भारत तेरे तुकडे होंगे अशा प्रकारे JNUमध्ये नारे लागत होते आणि त्यांना पाठिंबा देणारं तुम्हाला कोण पाहायला मिळत होते माहिती आहे? बरेचसे फिल्म स्टार, बरेचसे लेखक. पाकिस्तानसारख्या भारतविरोधी आतंकवादी पाठवणाऱ्या देशावर सुद्धा प्रेम करणारे या भारतामध्ये प्रचंड भरपूर लोक आहेत. आपल्या देवांवर त्यांची थट्टा करणारे बरेच आधुनिक कवी, लेखक, सिनेमा बनवणारे असे लोक भरपूर आहेत. हे सर्व लोक आहेत ना, यांना तुम्ही म्हणू शकता राजसिक वृत्तीचे लोक आहेत. तामसिक प्रवृत्तीचे लोक भूताकेतांवर विश्वास ठेवून त्यांची पूजा अर्चना करताना दिसतात. असे लोक थडग्यांची पूजा करताना दिसतात. अशा व्यक्तींना अंगात भूत, प्रेत, पिशाच आलं असं वाटून ते त्यासाठी मांत्रिकांकडे जातात, बळी देतात. तर असे अनेक प्रकारचे अघोरी उपाय करणारे, त्यांची पूजा करणारे पण लोक आहेत. ते सगळे तामसिक प्रवृत्तीचे आहेत. श्लोक क्रमांक 5 या श्लोकात श्रीकृष्ण असुरी लोकांचा स्वभाव गुण दाखवताना सांगत आहेत की असे लोक आपल्या अहंकाराने कोणत्या तरी स्वार्थी हेतूने स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या शरीराला विनाकारण त्रास देतात आणि उग्र आणि कठोर अशी तपश्चर्या करताना तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, उदाहरणार्थ भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अहिंसेच्या नावाखाली, आणि हे पहा तुम्ही, हा इतिहास तुम्ही पाहिला ना, तर अहिंसेच्या नावाखाली अनेक लोकांना इंग्रजांसमोर काहीही कारण नसताना बंदुकीच्या गोळ्या, लाठींचा मार खायला भाग पाडणारे बरेचसे राजकीय नेते होऊन गेलेत. राजकीय हेतूसाठी स्वतः उपवास करून दुसऱ्यांना नमवण्याचे प्रयत्न करणे ही सर्व आसुरी व्यक्तींचीच कामं आहेत. कुणी एका गालावर थप्पड मारली तर त्यापुढे दुसरा गाल करणं हे तत्त्व मूर्खपणाचं आणि आसुरी गुणांचं आहे. खरी अहिंसा म्हणजे काय? अहिंसेचा खरा अर्थ काय? तर मुक्या प्राण्यांमध्ये आपल्यासारखाच आत्मा आहे हे मानून त्यांचा सांभाळ करणे, विनाकारण कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे. या सृष्टीमध्ये परमेश्वराने माणसांना आणि प्राण्यांना राहण्यासाठी सर्व समान जागा दिलेली आहे. या विश्वामध्ये बघा, तुम्ही विचार करा, फक्त माणसालाच राहायला जागा आहे का? प्राण्यांचाही त्यांना बोलता येत नाही म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, पण प्राण्यांनाही तितकाच अधिकार दिलेला आहे या विश्वामध्ये राहण्यासाठी, जंगलांमध्ये राहण्यासाठी. आता जंगलं नष्ट करून आपण काय करतो आहे? प्राण्यांची जागा बळकावतो आहे. तर ही सर्वात मोठी हिंसा आहे. काही धर्मांमध्ये स्वतःच्या शरीराला प्रचंड यातना देऊन परमेश्वराच्या जवळ जाता येतं असंही सांगितलं आहे. स्वतःच्या शरीराला यातना देणं हे सुद्धा यातना देणं हे सुद्धा एक प्रकारचं पाप आहे. आत्महत्या हे सर्वात मोठं पाप आहे. हे असुर मनाचं लक्षण आहे. श्लोक क्रमांक 8, 9, 10 या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला तीनही गुणांच्या लोकांचं आहार, भोजन कसं असतं ते सांगत आहेत. सत्वगुणी लोक नेहमी शरीराला पाचक असणारं म्हणजे पौष्टिक, प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त असं जेवण करताना दिसतात. असं लोक शरीर चांगलं, निरोगी राहावं म्हणून ते भोजन करतात. कळलं का? आणि आयुष्य वाढवणं, मन शांत ठेवणं, शरीराची शक्ती वाढवणं हाच अन्नाचा एकमेव उद्देश आहे.
प्राचीन काळापासून आपल्या ऋषीमुनींनी दूध, गूळ, तांदूळ, फळं, कंदमुळं, भाजीपाला या अन्नालाच आरोग्यवर्धक आणि दीर्घायू देणारं असं म्हटलं आहे. हे अन्न सत्वगुणी लोकांना प्रिय असतं. राजसिक लोकांना काय पाहिजे असतं तर चटकमटक जेवण त्यांना आवडतं. तिखट, गरम, खारट, आंबट, अत्यंत कडू असा आहार हे राजसिक लोक जे आहेत ना ते पसंत करतात. फास्ट फूड आपल्याला आवडतं पण ते शरीराला पाचक कधीही नसतं. तमोगुणी लोक काय खातात तर नेहमी बेचव, शिळं असं अन्न, उष्ट अन्न, अपवित्र अन्न अशा पद्धतीचे लोक जे तमोगुणी लोक आहेत ते अशा पद्धतीचं अन्न खाणं पसंत करतात. बरेच लोक काही धर्मातले एकाच थाळीमध्ये बसून मांसाहारचं जेवण जेवतात. हे सर्व लोक आहेत ते तमोगुणी आहेत. तर अशा प्रकारचे तिन्ही अन्नांचा उल्लेख यासाठी परमेश्वराने केला आहे, जसं अन्न आपण खातो तशा प्रकारे आपला स्वभाव गुण होतो. सात्विक अन्न जर आपण खाल्लं तर हळूहळू आपला स्वभाव सात्विक होईल. रोज जर आपण प्राण्यांना मारून अन्न खाल्लं तर आपला स्वभाव तामसिकच होईल. आहारानंतर पुढील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण यज्ञ, तप आणि दान यातील कर्माचं महत्त्व सांगतात. त्याप्रमाणे या तीनही कर्मांमधल्या प्रत्येकाचे वेगवेगळे भेदही आणि प्रकारही समजावून सांगतात. प्रत्येक व्यक्तीने यज्ञ, तप, दान या तीन गोष्टी चांगलं कर्म म्हणून केल्याच पाहिजे. ज्ञानी मनुष्य आपलं पूर्ण जीवन या तीनही क्रिया पूर्णतेने करून संपूर्ण जीवन सात्विक रूपात जगतो. यज्ञ, तप, दान यातील कर्माचं महत्त्व काय आहे ते आपण जरा इथे समजून घेऊ. आता यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे फक्त होम हवन करणं अथवा होमामध्ये तूप, अन्न वगैरे गोष्टी टाकून मंत्रोच्चारासहित हवन करणं, इतक्या छोट्या गोष्टींमध्ये न अडकता. यासाठी पूर्वीचा जो माझा अध्याय आहे, अध्याय 7 श्लोक क्रमांक 29 आणि 30 तो नक्की पहा. बाकी याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत. यज्ञ म्हणजे अर्पण करणे, हवन करणे. यात प्रामुख्याने त्यागाची भावना असते. जेव्हा आपण आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट परमेश्वराला अर्पण करतो तेव्हा आपण आपली वासना सोडून त्याग करत असतो. बघा, शिक्षण घेताना, ज्ञान मिळवताना आपण अनेक सुखसोयींचा त्याग करतो. म्हणून शिक्षणाला आपण काय म्हणू शकतो? ज्ञानयज्ञ. बरोबर आहे. निष्काम कर्म करणं म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो? कर्मयज्ञ. शरीर निरोगी स्वस्थ राहावं म्हणून सात्विक अन्न जेवणं म्हणजे जठराग्नीमध्ये अन्नाचं हवन करणं, हेच आहे की नाही? तर हा सुद्धा एक प्रकारचा यज्ञच आहे. थोडक्यात यज्ञ करणं म्हणजे आपलं लक्ष्य, ध्येय म्हणजे जे गोल आहे ते मिळवण्यासाठी केलेला सर्व प्रकारचा त्याग. बरोबर आहे. म्हणजे यज्ञाचा अर्थ समजून आला. आता तप म्हणजे काय याचा अर्थ आपण समजून घेऊ. यज्ञानंतर भगवान श्रीकृष्ण तप करायला सांगतात. तप म्हणजे तपश्चर्या, अर्थात तपश्चर्या म्हणजे प्रयत्न, कठोर मेहनत, परिश्रम. पण जेव्हा आपण आपलं आयुष्याचं ध्येय ठरवतो तेव्हा बऱ्याच सुखसोयींचा आपल्याला त्याग करावा लागतो आणि नंतर ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला भरपूर परिश्रम करावा लागतो. आता तिसरी जी गोष्ट आहे ती आहे दान. दान म्हणजे काय? तर यज्ञ आणि त्याला लागणारं तप केल्यानंतर जेव्हा आपण आपल्याला हवं ते ध्येय गाठतो, बरोबर आहे, मेहनत केल्यानंतर आपलं ध्येय आपल्याला मिळतं, तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की ते मिळवलेले ध्येय आपल्याला काय करायचं आहे? पुन्हा समाजाला परत करायचं आहे. ध्येय मिळाल्यानंतर आपल्याला काय मिळतं? प्रतिष्ठा मिळते, पैसा मिळतो, श्रेय मिळतं, लोक आपल्याला चांगलं म्हणतात, संपत्ती येते, सगळं काही मिळतं. पण त्या ठिकाणी आपण थांबायचं नाही आहे. जी मिळालेली गोष्ट आहे ना ती समाजाला थोड्या का प्रमाणात आपण परत करण्याची कोशिश करायची आहे, प्रयत्न करायचा आहे. बघा, उदाहरणार्थ एखादा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी कठोर परिश्रम करतो तेव्हा सर्व सुखसोयींपासून तो दूर जातो. गोड, चटक मटक, फास्ट फूड अन्न तो बंद करून सात्विक आहार घेतो, बरोबर की नाही?
परिश्रम तो एवढा करतो, त्याला ऑलिम्पिकमध्ये मेडलही मिळतं, तेव्हा त्याचं ध्येय पूर्ण होतं. आता हे ध्येय पूर्ण झाल्यानंतर त्याला बक्षिसं मिळतात, पैसा मिळतो, प्रतिष्ठा मिळते. पण त्यानंतर असे बरेचसे खेळाडू आहेत जे आपला अनुभव नवीन खेळाडू जे येतात त्यांना देण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांना शिकवतात. आपला अनुभव शिक्षणाच्या रूपाने दान करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे त्यांचं यज्ञ, तप आणि दान ही तीनही कर्म पुरी होताना दिसतात. बरोबर की नाही? शिक्षणाचं ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे. एखाद्या व्यक्तीने डॉक्टर बनण्यासाठी भरपूर कष्ट केले असतील, भरपूर अभ्यास केला असेल, पण डॉक्टर झाल्यावर त्यानंतर भरपूर धन आणि प्रतिष्ठा कमवल्यावर गोरगरिबांना अत्यल्प दरात आपली सेवा जर आपण देण्याचा प्रयत्न केला तर ते आपलं दानकर्म असू शकतं. श्रीकृष्ण सांगतात की यज्ञ, तप आणि दान यांच्यामध्ये सुद्धा तीन प्रकारचे गुण सापडतात. यज्ञ ही राजसिक, तामसिक आणि सात्विक असू शकतात. जी व्यक्ती कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे यज्ञ अथवा त्याग करते ती सात्विक गुणाची असते. परंतु मनात सतत एखादी गोष्ट मिळवायची या हेतूने यज्ञ करणं म्हणजे राजसिक गुण आहेत. आणि शेवटी श्रद्धारहित, शास्त्ररहित, मंत्ररहित, दक्षिणारहित यज्ञ करणं म्हणजे काय तर तामसिक वृत्ती आहे. श्लोक क्रमांक 14, 15 आणि 16. परमेश्वराला साक्षी मानून गुरूंची पूजा करून निष्कपट सरळ बुद्धीने आणि अहिंसेने जे तप केलं जातं, ते जे कठोर परिश्रम केले जातात, ते सर्व परिश्रम आहेत ना, ते सात्विक तप आहे. श्रीकृष्ण तपामध्ये पण तीन प्रकार आपल्याला सांगतायत. एक आहे शारीरिक तप, शरीराने केलेली मेहनत. दुसरं आहे मानसिक तप, मनाने विचार करून केलेलं तप. आणि तिसरं आहे वाचिक तप. जे तप आपला परमेश्वर, आपले गुरु, पुण्य व्यक्ती यांचा आदर ठेवून, पूजा करून, आपलं मन शरीर स्वच्छ ठेवून, ब्रह्मचर्य पाळून, अहिंसाचं पालन करून, म्हणजे कोणत्याही जीवाला स्वार्थासाठी न मारता केलं जातं, त्या सर्व तपाला शारीरिक तप असं म्हटलं जातं. जे तप करताना कुणालाही आपल्या शब्दांनी त्रास होईल असं न बोलता नेहमी सत्य बोलत, लोकांना आवडेल असं बोलत केलं जातं, त्याला वाचिक तप असं म्हटलं जातं. जे तप फक्त इतरांचं हित कसं साध्य होईल या विचारांनी केलं जातं, आपले मानसिक संतुलन न ढळता, लोकांशी वैरभाव न ठेवता केलं जातं, त्याला मानसिक तप असं म्हणतात. श्लोक क्रमांक 17, 18 आणि 19. अशा प्रकारे जे शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप केवळ परमेश्वराला सर्व काही अर्पण करायचं आहे या भावनेने निस्वार्थीपणे केलं जातं, ते सर्व सात्विक तप आहे. परंतु जे तप समाजात आपल्याला मान मिळावं, लोकांनी आपल्याला पूज्य समजावं, श्रेष्ठ समजावं, गर्वाने केलेलं तप असेल तर त्याला काय म्हटलं गेलं आहे? राजसिक तप. आणि हेकटपणा, स्वतःच्या शरीराला त्रास देऊन स्वतःचा किंवा इतरांचा विनाश होडवून घेणारं, इतरांना त्रास देण्याच्या हेतूने केलेलं जे तप असतं हे काय? तामसिक वृत्तीचं आहे. याचप्रमाणे श्लोक क्रमांक 20, 21, 22 मध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक दानातला फरक सांगितलेला आहे. जे लोक दान करणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे असं मानतात, आपण आयुष्यात जे काही मिळवलं ते समाजातील लोकांमुळे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेमुळे कोणत्याही स्वार्थाशिवाय दान करतात, ते दान सात्विक मानायचं आहे. असं दान आपल्यावर उपकार न करणाऱ्या लोकांसाठी असतं, कारण त्यात कोणताही स्वार्थ अथवा उपकाराची परतफेड करण्याची जी भावना असते ना, ती त्याच्यामध्ये बिलकुल नसते. आता जे दान उपकाराची परतफेड म्हणून केलं जातं किंवा पुढे काहीतरी मिळेल या अपेक्षेने केलं जातं, किंवा जे दान देताना आपल्या मनाची तडफड होते, संकुचित वृत्तीने केलेलं दान असतं, त्याला श्रीकृष्णांनी राजसिक दान असं म्हटलं आहे. आणि तिसऱ्या प्रकारचं जे दान आहे त्याला म्हटलं जातं आहे की अयोग्य काळी अयोग्य माणसांना जे दान दिलं जातं त्याला तामसिक दान असं म्हटलं गेलं आहे.
एखाद्या पापी व्यक्तीला फायद्याची अपेक्षा करून दिलेलं दान हे चुकीच्या कार्यासाठीच वापरलं जाणार असतं, किंवा एखाद्या योग्य माणसाचा अनादर करून अपमान करून दिलेलं दान आपण तामसिक दान असं त्याला म्हणू शकतो. आता याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे निवडणुकीच्या काळात बरेचसे नेते लोकांना फ्री वस्तू वाटतात, बरोबर की नाही? भांडी, साड्या, बरंच काही असं देतात. आता असं देऊन ते स्वतः खूप दानशूर आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण हे दान कशासाठी? स्वार्थी हेतूने केलेलं दान आहे. मला वोट द्या, मी तुम्हाला दान करतो, बरोबर की नाही? तर हे सगळं तामसिक वृत्तीचं दान आहे. श्लोक क्रमांक 23. पहिल्या 6 अध्यायांमध्ये श्रीकृष्ण कर्मयोगाची महती सांगतात. कर्मयोग म्हणजे निस्वार्थी मन आणि बुद्धीने आपली कर्मे करावी हे श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात. परंतु शेवटच्या 6 अध्यायांमध्ये या कर्मयोगाच्या सिद्धांताला अजून धार कशी द्यायची, कशी आणता येईल याचा भगवान श्रीकृष्ण विचार करतात. अजून खोलात जाऊन श्रीकृष्ण आपल्याला यज्ञ, तप आणि दान हीच कर्मयोगाची आणि मोक्षाची पायरी आहेत ही समजावून सांगतात. म्हणजे लक्षात ठेवा की मोक्ष म्हणजे आत्म्याचं परमात्म्याबरोबर मिलन वगैरे या गोष्टी परमेश्वराने सांगितल्या आहेत, बरोबर की नाही? पण ती सगळी रूपक आहेत. त्याचा व्यावहारिक अर्थ आत्ता या 17व्या अध्यायामध्ये आपण पाहायला मिळाला आपल्याला. काय? तर यज्ञ, तप, दान हाच मोक्षाचा व्यावहारिक अर्थ आहे. सामान्य माणसांसाठी, आपल्या सर्वांसाठी यज्ञ, तप, दान या 3 स्टेप्स जर आपण फॉलो केल्या, या 3 स्टेप्समध्ये आपण सात्विक यज्ञ, सात्विक तपन, सात्विक दान हे जर आपण पाळलं तर याचा अर्थ आपण मोक्षाच्या पायरीपर्यंत गेलेलो आहोत. आपण पोहोचू शकतो. फक्त कर्मयोग सामान्य माणसांना समजायला कठीण आहे. मग कर्मयोगापर्यंतच्या त्या पायरीवर पोहोचण्यासाठी अजून सोपा उपाय काय? तर यज्ञ, तप आणि दान यांच्या मार्फत एक संसारी माणूस कर्मयोगापर्यंत अतिशय सहज पोहोचू शकतो. त्यातही या यज्ञ, तपन, दानामध्ये आपल्याला 3ही गुणांचे म्हणजे राजसिक, तामसिक आणि सात्विक लोक पाहायला मिळतात. किती खोलात जाऊन विचार केलेला आहेत बघा परमेश्वराने. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की यज्ञ, तप आणि दान हे 3ही कर्माचीच रूप आहेत किंवा प्रकार आहेत. परंतु या सर्वात श्रेष्ठ काय? तर सात्विक यज्ञ, सात्विक तप आणि सात्विक दान. अतिशय सोप्या शब्दात जर आपल्याला सांगायचं झालं तर सामान्य संसारी माणूस आपल्या स्वभावामध्ये थोडा थोडा बदल करत गेला तर एक दिवशी खरा कर्मयोगी बनू शकतो, सहजतेने बनू शकतो. आता यासाठी काय करावं लागेल तेही परमेश्वर पुढे सांगतायत. सिंपल व्यावहारिक सिंपल उपाय सांगतायत. आता ते काय आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं भोजन आपल्याला सात्विक ठेवायचं आहे. मग आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सात्विक परिश्रम त्यागाच्या वृत्तीने करावं लागेल. प्रत्येक काम करताना लोकांचं कल्याण कसं होईल याचा विचार करावा लागेल. सात्विक परिश्रम करून एकदा का आपलं ध्येय आपण साध्य केलं तर तिकडेच न थांबता आपला अनुभव, पैसा, ज्ञान ज्यांना जरूरत आहे अशा लोकांना निस्वार्थीपणे दान करणं हे अंतिम ध्येय आपण ठेवलं गेलं पाहिजे. आणि हीच अत्यंत साधी, सोपी, सहज साध्य होणारी कर्मयोगाची व्याख्या आहे, नाही का? खरं सांगा किती सोपी व्याख्या आहे. श्लोक क्रमांक 23 ते 28. 17व्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण आपल्याला एक मंत्र देत आहेत. हा मंत्र आपण प्रत्येक काम करताना उच्चारायचा आहे. त्याचबरोबर त्याचा खरा अर्थ जाणून घेऊन त्याचं पालनही करायचं आहे. आणि हा मंत्र म्हणजे पूर्ण भगवद्गीतेचं एक संक्षिप्त स्वरूप आहे. आणि हा मंत्र काय? हा मंत्र तुम्ही आत्तापर्यंत माझ्या सगळ्या अध्यायांच्या शेवटी म्हणताना ऐकला असेलच. आणि मी का तो मंत्र म्हणतो आहे त्याचं कारण तुम्हाला आता कळेल. तो मंत्र आहे ओम तत्सत. ऐकला आहे की नाही? मी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी
ओम तत्सत हा मंत्र का म्हणतो याचं इथे उत्तर आहे. हा मंत्र मी श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून म्हणत आहे. याआधी सांगितल्याप्रमाणे आपली सर्व प्रमुख कर्मे यज्ञ, तप आणि दान करण्याआधी याच मंत्रांचा उच्चार करूनच करायला पाहिजे. आणि तो मंत्र ओम तत्सत. ओंकार म्हणजे या अक्षर ब्रह्म परमेश्वराचं आणि ब्रह्मांडाचं स्वरूप. ओंकाराबद्दल बरंच संशोधन बाकी आहे. आपल्या देशामध्ये परदेशामध्ये अजूनही याच्यावरती संशोधन केलं गेलं नाही आहे. आजच्या घडीला सर्व वैज्ञानिक, खगोल, भौतिकशास्त्रज्ञ ज्यांना आपण काय म्हणतो ॲस्ट्रोफिजिसिस्ट, हे आपल्याला काय सांगतायत की आपली दृश्य स्वरूपात असलेली सृष्टी, ब्रह्मांड, सजीव प्राणी, पृथ्वी, ग्रह, तारे, आकाशगंगा असेल, ब्लॅक होल्स असेल, सगळं काय हे संपूर्ण विश्वाच्या फक्त किती आहे 5% जे आपल्याला दिसतं, बरोबर आहे. परंतु या विश्वामध्ये अजून एक शक्ती आहे या पूर्ण विश्वात भरून राहिलेली आहे, जिला आपण पाहू शकत नाही. ती शक्ती विश्वाच्या टोटल विश्वाच्या 95% आहे, 95%. आणि जी दिसणारी आहे ती फक्त 5% आहे. हाच सिद्धांत श्रीकृष्णांनी यापूर्वी आपल्याला सांगितलेला होता. आज वैज्ञानिक 95% न दिसणाऱ्या शक्तीला त्यांनी डार्क एनर्जी, डार्क मॅटर अशी नावं दिलेली आहेत. परंतु प्रत्यक्षात ही 95% शक्तीच खरं अक्षर ब्रह्म परमेश्वर आहे. वैज्ञानिकांना अजून तरी या शक्तीचा स्रोत जो आहे, सोर्स जो आहे तो सापडलेला नाही आहे. परंतु भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की ओंकार या शक्तीला जोडणारा पूल म्हणजे ब्रिज आहे. ओंकार या शक्तीला जोडणारा ब्रिज आहे. आपल्या शरीरातील आत्मा आणि विश्व चालवणारा परमात्मा यांच्यातील संबंध, मिलन प्रस्थापित करायचं असेल तर ते ओंकाराच्या कंपनामुळे म्हणजे व्हायब्रेशनमुळे आपण ते करू शकतो. याच्यावरती संशोधन झालं पाहिजे. संशोधन नाही आहे म्हणून आपण त्याच्या पाठीमागचा जो वैज्ञानिक विचार आहे तो अजून आपण माहीत करून घेतलेला नाही आहे, पण ऋषीमुनींना माहीत होतं. म्हणूनच ओंकार फक्त अक्षर किंवा नाद नाही आहे. परमेश्वराच्या जवळ जाऊन त्याला ओळखण्यासाठी ओंकार हे एक साधन आहे. आणि वैज्ञानिक जे आहेत, सायंटिस्ट आहेत, त्यांनी हे ओळखलं पाहिजे. हे अध्यात्म नाही आहे, ते विज्ञान आहे. कदाचित व्यवस्थित ओंकाराच्या उच्चाराने त्यातून होणाऱ्या स्पंदनांमुळे आपण परमेश्वराला ओळखू शकतो. हे प्राचीन काळी आपल्या ऋषीमुनींनी ओळखलं होतं. आता स्ट्रिंग थेरी काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे तुम्हाला ओंकाराचं स्पंदन आणि स्ट्रिंग थेरी आत्ताचे जे सायंटिस्ट सांगतायत त्याच्यामधला जो दुवा आहे, म्हणजे त्या दोघं किती एकमेकांशी पूरक आहेत ते तुम्हाला कळेल. सर्व पदार्थ म्हणजे ॲटम्स आणि त्यातील इलेमेंटरी पार्टिकल्स म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांनी तयार झालेले आहेत. याच एलिमेंटरी पार्टिकल्समधील जे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत ते तयार होण्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. ज्याप्रमाणे एखाद्या जे व्हायोलिन असतं त्याच्यामधील तारा ज्या असतात त्या वेगवेगळ्या म्युझिक नोट्सवर वेगवेगळ्या पद्धतीने व्हायब्रेट होतात, म्हणजे स्पंदनं पावतात. त्याचप्रमाणे हे पदार्थातील जे सूक्ष्म कण आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पंदनांमुळे तयार होतात, ते अस्तित्वात येतात. कदाचित या सर्वांचं स्पंदनं आणि ओंकारापासून निर्माण होणारे स्पंदनं यात काहीतरी साम्य असायला पाहिजे. म्हणूनच प्राचीन ऋषीमुनी यांनी ओंकाराला एवढं महत्त्व दिलं आहे. आजही वैज्ञानिक भरपूर प्रयोग करत आहेत, ज्यामुळे ते भविष्यात गणिताच्या सूत्रापासून फॉर्म्युला बनवून या डार्क एनर्जी किंवा डार्क मॅटरचे अस्तित्व प्रस्थापित करू शकतील. सब ॲटॉमिक पार्टिकल्सची निर्माण होण्याची प्रक्रिया ते जाणून घेतील, परंतु त्यात अजून तरी त्यांना यश आलेलं नाही आहे. कदाचित ओंकाराच्या संशोधनामुळे हे पुढे शक्य होऊ शकतं. ओंकारच प्रत्यक्ष ईश्वर आहे. ओंकारच अक्षर ब्रह्माच्या जवळ जायचं सत्य साधन आहे. ओंकार ओम तत्सत मधील तत् म्हणजे ते आणि सत म्हणजे विश्व जे दिसतं आपल्याला, विश्व जे सत्य आहे, सत्य स्वरूपात आपल्या समोर असतं ते ओम तत्सत.
ओम तत्सत म्हणजे ओंकार हेच पूर्ण सत्य परमेश्वर स्वरूप आहे. ओंकारच अक्षर ब्रह्माच्या जवळ जायचं खरं सत्य साधन म्हणजे ब्रिज आहे, पूल आहे. सत म्हणजे साधुता, सत्य म्हणजे विश्वाचं दृश्य अस्तित्व, जे आपल्याला दिसतं ते दृश्य अस्तित्व म्हणजेच सत. निस्वार्थी कर्म म्हणजेच सत. यामुळे आपण कोणतीही कर्म करताना ओम तत्सत याचा उच्चार करायला पाहिजे. या उच्चाराची सवय आपण लावूनच घ्यायला पाहिजे, म्हणजे आपली सर्व कर्म जी आहेत ना ते सफल होतील. आपल्याला अक्षर ब्रह्म परमेश्वराचा खरा अनुभव घेता येईल. यज्ञ, दान आणि तप करताना आरंभी ओंकाराचा उच्चार करत, या उच्चाराने ही क्रिया जी आहे ती शास्त्रोक्त आणि स्वीकार्य होते आणि ती निर्विघ्नपणे पार पडली जाते असं समजलं जातं. हाच संपूर्ण कर्मयोग आहे आणि हेच संपूर्ण भगवद्गीतेचं सार आहे. अध्याय 17 इथे आपण समाप्त करत आहोत. तुमच्या कमेंट्स नेहमी सांगितल्याप्रमाणे तुमचे विचार, प्रश्न मला जरूर कळवा. आपण हे व्याख्यान इंटरॅक्टिव्ह करूया. मी जे जे वैज्ञानिक गोष्टी तुम्हाला सांगितल्यात त्या तुम्हाला खरंच पटतात का त्याबद्दलही कळवा. याच्या पुढच्या म्हणजे 29व्या भागामध्ये आपण 18व्या अध्यायाचा म्हणजे मोक्ष संन्यास योगाचा अभ्यास करणार आहोत. भाग 29वा हा 18व्या अध्यायाचा पहिला भाग आहे. हा अध्याय आपण 2 भागामध्ये आपण विभाजणार आहोत. इथे पूर्ण 17वा अध्याय सांगितल्यावर शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचा स्वतःचा विचार करायला सांगतात. ते अर्जुनाला त्याच्या स्वतःचा निर्णय घ्यायला सांगतात. ते म्हणतात, मी तुला जे काही सांगितलं त्याचा तू विचार कर, आपल्या स्वतःच्या इच्छेने वाग. श्रीकृष्ण कुठेही अर्जुनावर आपला निर्णय थोपवत नाही आहे आणि जबरदस्ती पण करत नाही आहे. एवढे 17 अध्याय सांगून पण भगवान श्रीकृष्ण शेवटी अर्जुनाला हेच सांगतायत की मी माझे विचार तुला सांगितले, पण शेवटी तू तुझ्या इच्छेनेच वाग, तू तुझाच निर्णय घे. तुम्हाला काय वाटतं? आता तरी अर्जुन प्रश्न विचारायचं थांबेल का आणि तो त्याचा निर्णय घेईल? तर आपण भेटूया पुढच्या भाग 29मध्ये, अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. आणि पुन्हा म्हणतो, माझ्याबरोबर म्हणा, ओम तत्सत. भगवद्गीता घराघरात पोहोचवून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि हे वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर, धर्मशिक्षक, गुरु आहेत हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे. उद्देश एकच, देश अखंड राहावा, लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे. यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे. या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती. या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील, पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल. तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून अनेक प्रकारचे उपक्रम राबवू शकतो. या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया. तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स, विचार आणि प्रश्न पाहिजेत. मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. तुमचे विचार मला व्हॉट्सअपवर, ईमेलवर पाठवा. आपण सर्वजण गीता वाचून, अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गीता पोहोचवणारे गीता सेवक बनूया. चला, ही चळवळ पूर्ण भारतभर, विश्वभर पोहोचवूया. नमस्कार.